speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 24. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सरावाचा दुसरा पाठ आहे. आधी पूर्वीच्या पाठांचे काही भाग ऐकूया आणि मग एकत्र सराव करूया. सारिका, दिस इज द जानकी मंदिर. ह्या देवीच्या उत्सवाची जत्रा भरते इथे. आई, दिस मंदिर इज सो बिग. डू यू लाइक दिस जत्रा, सारिका? येस, इट इज ग्रेट फन. काय काय मज्जा आहे. चक्र काय नि बंदुकीचे खेळ, बैलगाड्यांच्या शर्यती, धम्माल. वा सारिका, बरंच लक्षात ठेवलंय. चल जत्रेत राऊंड मारूया आपण. कम सारिका, लेट्स बाय सम टॉयज. सारिका, फुगे नंतर बघू, आधी ये इकडे. हो हो, आय एम कमिंग. ओ फुगेवाले, हाऊ मच इज दॅट ब्लू बलून फॉर? हा निळा फुगा? येस. केवढ्याला? 2 रुपये. 2 रुपीज. आई, कॅन वी बाय वन फॉर नीता प्लीज? शी विल लाईक इट. फुगा बघून ती उड्याच मारेल. आई, आई तू कुठे आहेस? आई, वेर आर यू? आई, वेर आर यू? काय झालं ग पोरी, हरवलीस का? वेर इज माय मदर? आय एम ऑल अलोन. एवढ्या गर्दीत मी एकटी, तिला कुठे शोधू? हाऊ विल आय फाइंड हर? व्हॉट शुड आय डू? हू विल हेल्प मी? गर्दीत आई सापडलीच नाही तर मी काय करणार? तिकडे पोलीस दिसतायत. पोलीस दादा. काय झालं? तुझे आई वडील कुठे आहेत? विथ whom have you come? आय एम लॉस्ट. वेर विल आय गो? कुठे शोधू मी तिला? Don't worry, I will help you. What is your name? माय नेम इज सारिका. Don't worry, I am there. What is your mother's name? मंदा विश्वास पाटील. What is your father's name? विश्वास बाबूराव पाटील. Where do you live? आय लिव्ह इन मुंबई, पण मी इथे वडगावला काकांकडे आली आहे. Don't worry. थोडा वेळ तू इथंच थांब. आपण त्यांची थोडा वेळ वाट पाहूया. सारिका, tell me something about yourself. How many brothers and sisters do you have? I have one little sister. Her name is Saroj. What does your father do? He is a college teacher. And your mother? She is a housewife. चल, मी तुला घरी पोचवतो. Sit on my motorcycle. Where is your Kaka's house? Near the Ganpati temple, near the bridge. ते पुलाजवळचं मंदिर माहित आहे मला. Which school do you go to, Sarika? I go to Rani Lakshmibai Girls High School. Which class are you in? I am in class 4. Oh, here is the Ganpati Mandir. My uncle's house is next to it. Police Dada, thank you very much. सारिका, आलीस तू घरी? थँक गॉड. जत्रेत तुला मी किती शोधलं. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What is your
mother's name? My mother's name is Bharti Kamble. What does your mother do? She is a teacher. What is your father's name? My father's name is Madhukar Kamble. What does your father do? He is a factory worker. How many sisters do you have? I have one sister. How many brothers do you have? I have no brother. Maya, tell me about your family. My mother's name is Bharti Kamble. She is a teacher. My father's name is Madhukar Kamble. He is a factory worker. I have one sister. Her name is Meena. I have no brother. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण काही शब्दांचा सराव करूया. मी मराठीत म्हणीन आणि तुम्ही सर्वजण एकत्र इंग्रजीत म्हणा. आधी हे इंग्रजीत म्हणा. भाऊ, ब्रदर. गुड. मग हे कसं म्हणाल? भावाचं नाव. ब्रदर्स नेम. गुड. आता हे सर्वजण म्हणा इंग्रजीत. आईचं नाव. मदर्स नेम. गुड. आता सांगा किती. हे कसं म्हणाल इंग्रजीत? किती. हाऊ मेनी. शाबास. आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. जोडी जोडीनी इंग्रजीत आपल्या घरच्या लोकांबद्दल प्रश्न उत्तरं करायची. प्रत्येक वेळेस घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील. तयार? एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचे, तुझ्या आईचं नाव काय? मग दुसऱ्या मुलांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं. सुरू करा. दुसरी दोघं जण तयार? तुमच्यापैकी एकाने विचारायचे, तुझे वडील काय करतात? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं. इंग्रजीत बोलायचे बरं का. करा सुरुवात.
आता दुसरी जोडी तयार आहे का? काय करायचं ते नीट ऐका हं. एकाने विचारायचे, तुला किती बहिणी आहेत? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं. आता तुम्हाला आपल्या घरच्या लोकांची बरीच माहिती इंग्रजीत सांगता येईल नाही का? मग अशी मायाने ही माहिती कशी सांगितली ते पुन्हा ऐका. माया, टेल मी अबाउट युअर फॅमिली. My mother's name is Bharti Kambre. She is a teacher. My father's name is Madhukar Kambre. He is a factory worker. I have one sister. Her name is Meena. I have no brother. बरं, आता अशीच आपल्या घरच्यांची माहिती कोण सांगणार आहे? घंटा वाजल्यावर टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी विचारीन, टेल मी अबाउट युअर फॅमिली. फॅमिली म्हणजे कुटुंब. आठवतंय ना? म्हणजे मला तुझ्या कुटुंबाची माहिती सांग. आईवडिलांची नावं, त्यांचे व्यवसाय, बहीण भाऊ किती, त्यांची नावं, हे सगळं सांगा. एक मूल तयार? टेल मी अबाउट युअर फॅमिली. दुसरं मूल तयार आहे? तू पण अशीच इंग्रजीत आईवडिलांची, भावंडांची माहिती सांग. टेल मी अबाउट युअर फॅमिली. गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांचाही असाच सराव घेतील. आधी जोडी जोडीनी प्रश्न उत्तरं इंग्रजीत करायची, मग वेगवेगळ्या मुलांनी आपल्या फॅमिलीबद्दल म्हणजे कुटुंबाबद्दल इंग्रजीत 4-5 वाक्यात माहिती सांगायची. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? पाठ क्रमांक 25 ते 30 हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत. चुकवू नका हं. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात